जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व कसे आहात? मी दिग्विजय सर PM बुलढाणावाला आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खणखणीत घनघणी स्वागत करीत आहे. आपल्या सर्वांना माहिती असेलच की आपण आपल्या आधीच्या सेक्शन मध्ये घेतलं होतं MST चं चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन आणि आपल्या सर्वांचे पॉइंट क्लिअर झाले असेलच. ते कशावरून? तर आपले मिळालेले व्ह्यूज वरून मला डेफिनेटली समजलंय की माझ्या प्रत्येक मराठी बांधवाला चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन हे चांगल्या प्रमाणे झणझणीत जमलेलं आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपण पहिल्या सेक्शन मध्ये युद्धाच्या रणांगणामध्ये उतरलो होतो आणि शस्त्र प्रक्रिया आपण चालू केली होती. तर आज आपण आपल्या प्रत्येक शस्त्राबद्दल जाणून घेणार आहोत. कसं लढायचं, काय लढायचं आणि कोणत्या डिरेक्शनला कसा शत्रूवर वार करायचा. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व रेडी आहात माझ्या मराठी मावळ्यांनो? चला आता नाव घ्या जय महाराष्ट्र आणि होऊन जाऊ दे सुरू आपलं बेसिक फंडामेंटल. तर सर्वप्रथम मी सुरू करणार आहे बेसिक मॅथ. कारण बेस जर पक्का असला तरच आपली इमारत चांगली उभी राहील. म्हणून कुठलंही कन्स्ट्रक्शन असो चांगलं केव्हा होते? जेव्हा त्याचा बेस चांगला असेल त्या पद्धतीने. म्हणून तुमचा MST CET मॅथमॅटिक्स विषयाचा बेस पक्का करण्याचं काम कोण करणार आहे? मी, तुमचा सर्वांचा हक्काचा लाडका कोण? दिग्विजय सर. पण कुठल्या प्लॅटफॉर्मवर? विदर्भामधल्या सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मवर, तो म्हणजे PM बुलढाणावाला या प्लॅटफॉर्मवर. चला तर मग सुरुवात करूया. सर्वांना दिसत असेलच फर्स्टला बेसिकली मी सुरू करत आहे रूल ऑफ साइन. आता रूल ऑफ साइन म्हणजे काय? याच्यामध्ये आपले पूर्ण बेसिक स्ट्रक्चर दिलेलं आहे जे आपल्या डिटेल मध्ये पाहायचे आहे. सर्वात पहिले तुम्हाला दिसते आहे, सर्वात पहिला जो तुमचा बेसिक फंडा आहे साइनचा तो आहे व्हेरिएबल. काय आहे? व्हेरिएबल. तर व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल म्हणजे 26 लेटर. किती लेटर? 26 लेटर इन इंग्लिश इज कॉल्ड ए व्हेरिएबल. आपण वर्ग 5वी पासून म्हणा, नर्सरी पासून म्हणा, KG1 पासून म्हणा, आपण इंग्लिश चांगल्या पद्धतीने शिकलो आणि चांगल्या पद्धतीने आपण ती रीडिंग पण केलेली आहे. तुम्हाला सर्वांना ABCD ची ओळखता आहे. तर काय मग व्हेरिएबल म्हणजे काय? इंग्रजीमध्ये टोटल लेटर्स किती आहे तुमचे? 26. आणि या 26 लेटरला आपण काय म्हटलं आहे? व्हेरिएबल. आटपलं. व्हेरिएबल म्हणजे फॉर एक्झाम्पल A, B, C. तर आपले इंग्लिश मधले हे 26 लेटर म्हणजे काय? व्हेरिएबल. मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे माझ्या या कणखरीत मराठी भाषेमध्ये जी डेफिनेशन आहे, जी मी प्रॉपर तयार केलेली आहे, ही तुमच्या दिमागामध्ये एकदम फिट झाली असेल की शत्रूवर पहिला वार कसा करायचा आहे हा आपण पाहिलेला आहे. तर चला तर मग दुसरा पाहूया. दुसरा म्हणजे काय? कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्म याला काय म्हणतात? कॉन्स्टंट टर्मचा अर्थ होतो एनी नंबर. एनी नंबर म्हणजे 1 पासून तर शेवटपर्यंत कुठला पण नंबर जर असेल तर त्याला काय म्हणतात? कॉन्स्टंट टर्म. म्हणून कुठला नंबर म्हणजे 1 असो, 10, 100, 1000 आणि कुठलाही नंबर जर तुम्ही 1 पासून तर लॉट पर्यंत त्याला काय म्हणतो आपण? कॉन्स्टंट टर्म. काय म्हणतो आपण त्याला? कॉन्स्टंट टर्म. आणि डेफिनेटली ही सुद्धा माझी तयार केलेली सेकंड डेफिनेशन मराठी आणि कणखणी आणि झणझणी भाषेमध्ये माझ्या या मावळ्यांच्या दिमागामध्ये फिट झाली असेल. चला तर मग तिसरं अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि अतिशय सोपं आहे बांधवांनो. बरोबर आहे की नाही? की शत्रूची कॉलर पकडल्यावर तलवार त्याच्या पोटात कशी घालायची, वार कसा मारायचा जेणेकरून एकाच वार मध्ये तो घायल झाला पाहिजे. ते स्ट्रक्चर म्हणजे पहा एनी व्हेरिएबल. व्हेरिएबल सर्वांना माहिती आहे 26 लेटर इन इंग्लिश इज कोएफिशियंट, पॉवर and denominator is always 1. याचा अर्थ काय होतो? त्याने म्हटलं आहे व्हेरिएबल. म्हणून मी इथे एक व्हेरिएबल लिहिला आहे x. व्हेरिएबलला काय म्हणतात त्याने? कोएफिशियंट. कोएफिशियंट हा म्हणजे कोएफिशियंट म्हणजे काय? जो दिलेल्या व्हेरिएबलला डाव्या बाजूने चिपकलेला असेल त्याला म्हणतो आपण व्हेरिएबल. हा आहे x. एक्सच्या डाव्या बाजूला कोण आहे? 1 आहे. याला काय म्हणतो आपण? मग याला म्हणतो कोएफिशियंट. नंतर म्हटलं पॉवर. पॉवर म्हणजे काय? पॉवरफुल व्यक्ती. कोण पॉवरफुल? तुम्ही माझे सगळे मराठी बांधव कसे आहे? पॉवरफुल आहे. आणि पॉवरफुल माझे मराठी बांधव नेहमी कुठे राहतील? आपला झेंडा नेहमी कुठे राहतील? वर तिरंगत राहतील. बरोबर आहे. पण हा झाला पॉवर म्हणजे हा वरचा सेक्टर, याला म्हणतात पॉवर. अँड डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचा अर्थ काय होतो?
बोर्डे सरांच्या भाषेमध्ये डिनॉमिनेटरचा अर्थ होतो की खाली बसून, म्हणजे कुठे बसून, पंक्तीमध्ये मांडी घालून बसायचं आणि खपाखप खायचं, त्याला म्हणतात डिनॉमिनेटर. म्हणजे डिनॉमिनेटर कुठे आहे? खाली. म्हणजे कुठे आहे? छेदामध्ये. त्याला शॉर्ट मध्ये तुम्ही DR सुद्धा म्हणू शकता. DR चा अर्थ होतो डिनॉमिनेटर. काय होतो? डिनॉमिनेटर. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की कुठलाही व्हेरिएबल असेल तर व्हेरिएबलला कोइफिशियंट किती असतो? एक असतो. पॉवर किती असते? एक असते. आणि डिनॉमिनेटर किती असते? एक असते. डोक्यात फिट करा. समजा झेड दिला, कितीला? झेड. आणि तुम्हाला जर म्हटलं सांगा झेडच्या डोक्यावर पॉवर किती, तर 1. झेडच्या कमरेला चिपकेला कोण? 1. आणि झेडच्या खाली कोण खात बसू राहिलं, तर 1. हे डोक्यामध्ये तुम्हाला फिट करायचं आहे. आणि मला कॉन्फिडंट आहे, पूर्ण भरोसा आहे मला की तुम्हाला चांगलं दिमागात फिट झालंय. चला नेक्स्ट काय म्हणतो? एनी नंबर. इथे घेतला होता व्हेरिएबल, आता इथे व्हेरिएबल जागी काय आलं? फक्त नंबर आला आहे. एनी नंबर, पॉवर अँड डिनॉमिनेटर इज 1. but coefficient is not of the number. याचा अर्थ काय झाला आहे? जर तुम्हाला एखादा नंबर दिला आहे, नंबर म्हणजे कोण? कॉन्स्टंट टर्म. नंबर दिला आहे तर नंबरला जर तुम्हाला विचारलं की नंबरला पॉवर किती असते बाबा? 1 असते. नंबरच्या डिनॉमिनेटर मध्ये किती असते बाबा? 1 असते. पण काय म्हटलं मी? बट नंबरला कोइफिशियंट नसतो. म्हणजे नंबरच्या डाव्या कमरेमध्ये कोणीही बसू शकत नाही. अधिकारच नाही कोणाला बसायचा. बरोबर आहे की? कोणाला अधिकारच नाहीये. म्हणून गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कुठलाही जर नंबर असेल तर त्या नंबरला पॉवर 1 असते. त्या नंबरला डिनॉमिनेटर मध्ये किती असतो? 1 असतो. पण दिलेल्या नंबरच्या कोइफिशियंट म्हणजे त्याच्या डाव्या कमरेला कोणीही बसलेलं नसते. हे झालं सर्व आपल्या रूल ऑफ साइन. एकदा डबल रिव्ह्यू करतो. 26 लेटर इन इंग्लिश याला काय म्हणतात? व्हेरिएबल. ए पासून तर झेड पर्यंत जेवढे नंबर आहे सर्वांना काय म्हणतात? व्हेरिएबल. दुसरी डेफिनेशन आहे आपली कॉन्स्टंट टर्म. एनी नंबर, कुठलाही नंबर घे रे बाबा, काही फरक पडत नाही. 1 पासून तर लॉट ऑफ लाखो करोडो अब्ज किती घे, काही फरक पडत. त्याला काय म्हणतो आपण? कॉन्स्टंट टर्म. दुसरं घेतलं आपण व्हेरिएबल. व्हेरिएबल तुम्हाला म्हटलं काय म्हणाल तुम्ही व्हेरिएबल बद्दल? सर व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबलला पॉवर 1 असतो. व्हेरिएबलला डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा 1 असतो. आणि व्हेरिएबलला कोइफिशियंट सुद्धा 1 असतो. त्याला विषय आटपला, खाल्लास. कोणी विचारलं तरी बिंदास तलवार चालवायची. नंतर आहे नंबर. नंबर बद्दल एवढं लक्ष ठेवायचं आहे, कोणी विचारलं नंबरला पॉवर किती असते रे? 1. नंबरला डिनॉमिनेटर मध्ये किती असणार रे? 1. नंबरला कोइफिशियंट असतो का रे? अबे म्हणा नंबरला कोइफिशियंट कधी नसतो. नंबर आपल्या डाव्या बाजूला कोणालाही बसवू देत नाही. नंबरला फक्त पॉवर असते आणि डिनॉमिनेटर असते. तर डेफिनेटली रूल ऑफ साइनचे जे 4 पॉइंट आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असेल. हा मला पूर्णपणे कॉन्फिडंट आहे. हा माझ्या मराठी भाषेमध्ये म्हटलं तर या सर्वांना तुम्ही स्क्रीनशॉट करा किंवा पॉज करून चांगल्या पद्धतीने एकदम लिहून काढा. ओके मित्रांनो, चला तर मग आपण सुरू करूया आपल्या पुढच्या रूलवर. आपला पुढचा रूल आहे रूल ऑफ ऍडिशन, म्हणजे बेरजेचे नियम. हे होते आपले 4 इम्पॉर्टंट रूल साइनचे. आणि आता आपण स्टार्ट करणार आहे रूल ऑफ ऍडिशन. म्हणजे आता आपण सुरू करणार आहे आपल्या युद्धाच्या रणनीतीमधलं दुसरं शस्त्र कसं चालवायचंय, महत्वाचं ते म्हणजे ऍडिशन. चला पहा जर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे आणि अतिशय इझी भाषेमध्ये आहे. तर रूल ऑफ ऍडिशन म्हणजे काय? बेरजेचे नियम. हे बेरजेचे नियम फक्त 4 नियम आहे इम्पॉर्टंट, जे स्पेशली तुमच्या दिग्विजय सरांनी अस्सल खणखणीत मराठी भाषेमध्ये तुम्हाला सर्वांना समजेल या भाषेमध्ये. तर मावळ्यांनो तयार आहात? तर चला तर मग सर्वात प्रथम तुम्हाला दिसत आहे पहिला नियम. काय म्हटलं आहे? इफ 2 numbers have opposite sign, then take the difference and give the sign of greater number in the answer. म्हणजे याचा अर्थ काय झाला म्हटल्याने,
टू नंबर हॅव अपोजिट साइन, जर दोन नंबरच्या साइन दिलेले दोन जर नंबर असेल, या दोघांची चिन्ह म्हणजे साइन जर अपोजिट असेल, तर या दोघांपैकी जो पण नंबर सर्वात मोठा आहे त्या मोठ्या संख्येचे जे पण चिन्ह असेल ते साइन पडले आहे तुम्हाला आन्सर मध्ये. तर तुम्हाला दिसते एक्झाम्पल मध्ये मी लिहिलं आहे -50x प्लस 10x. तर पहा काय म्हणतो पहिला नियम आपला, मोठी संख्या शोधायची आहे. काय शोधायची मित्रांनो? मोठी संख्या. तर मोठी संख्या कोणती आहे आपली? मोठी संख्या आहे 50x. तर याची साइन कोणती आहे? वजा. मग ती पहिले दिली मी आन्सर मध्ये. आणि काय म्हटल्यांनी? ऑफ ग्रेटर नंबर इन द आन्सर. आणि मोठ्या संख्येतनं लहान संख्या काय करायची आहे? वजा. कमी कट करना, उसको मार डालना है, फिनिश करना है अपने सामने वाले दुश्मन को. म्हणून 50x प्लस वजा 50x प्लस 10x बरोबर किती उरले? 40x. तुम्हाला डिफरंट चांगलं समजलं असेलच. दुसरं एक्झाम्पल x वजा 100x. सरांनी सांगितलं बघ आपल्याला काय नियम आहे आपला? दिलेला मोठा नंबर सापडायचा आहे. मोठा नंबर कोणता आहे तुमचा? 100x. ओके. मोठ्या संख्येचे जे पण साइन असेल ते कुठे द्यायचं तुम्हाला? उत्तर मध्ये. मग मोठ्या साइन चिन्ह मोठं आहे तुमचं 100x, त्याचं साइन तुमची आहे वजा. मग ही वजा चिन्ह दिलं पहिले मी उत्तरामध्ये. आणि मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची आणि शत्रूला फिनिश करून टाकायचं आहे. म्हणजेच काय? 100x मधनं हा 1x काय केला म्हणजे किती उरला? -99x. कारण हा व्हेरिएबल एकटा आहे. पण याच्या डाव्याला कमरेत कोण बसलाय? सांगितलं मी रूल ऑफ साइनच्या. कोण? 1 बसलाय. हा झाला तुमचा पहिला नियम बेरजेचा. तुम्हाला चांगलं समजलं असेलच. काय? बेरीज करीत असताना काय म्हटलं मी? बेरीज करीत असताना मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तरात द्यायचंय. मोठी संख्या कोणती आहे तुमची? वजा 50. ही मोठी संख्या आहे वजा 50. आणि मोठ्या संख्ये चिन्ह उत्तरात द्यायचं आणि मोठ्या संख्येत लहान संख्या वजा करायची. वजा करणे म्हणजे शत्रूला खल्लास करणे. काम तिथे तुमचा आटपून जाईल. हा झाला पहिला नियम. आणि माझ्या बांधवांना, माझ्या मित्रांना चांगला नियम समजला असेल पहिला, कारण अतिशय इझी होता, अतिशय सोपी होता. तर चला आपण वळूया आपल्या दुसऱ्या रूलकडे. दुसरा रूल काय म्हणतो? इफ two number have same, if two number have same and sign is opposite, the answer is 0. याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? संख्या समान, संख्या समान, चिन्हे विरुद्ध, उत्तर किती? 0. आटपलं, विषय संपला. पाहायचं संख्या समान आहे का? हो. 60y इथं 60y, संख्या समान. आणि चिन्ह म्हणजे साइन कशी पाहिजे? विरुद्ध पाहिजे. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. आन्सर किती? 0. म्हणजे 60y -60y इज इक्वल टू किती? 0. सेकंड नंबर एक्झाम्पल पाहू. काय म्हटलं सरांनी? संख्या सेम. संख्या सेम आहे का? हो सेम आहे. 2x². साइन अलग? हो साइन पण अलग आहे. मायनस आहे प्लस आहे. म्हणजे काय? संख्या समान, चिन्हे विरुद्ध, उत्तर 0. तुम्हाला दिसत आहे संख्या समान, चिन्हे विरुद्ध, उत्तर 0. हा झाला तुमचा दुसरा नियम बेरजेचा. डेफिनेटली हा सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने खणखणीत कळला असेलच. चला पहा नंबर 3. तिसरा रूल काय म्हणतो? इफ टू नंबर हॅव द सेम साइन देन add the number and give the same sign of the answer. म्हणजे याचं काय म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो? इफ टू नंबर हॅव द सेम साइन, जर बेरीज करताना दोन्ही नंबरचे, दोन्ही संख्येचे जर साइन म्हणजे चिन्ह जर सेम असतील तर ते सेम चिन्ह तुम्हाला कुठे द्यायचं आहे? उत्तरामध्ये द्यायचं आहे, आन्सर मध्ये द्यायचंय विद्यार्थी मित्रांनो. आणि दोघांची तुम्हाला काय करायची आहे? ऍडिशन करायची आहे, बेरीज करायची आहे. तुम्हाला दिसत आहे काय म्हटलं बो नियम सरांनी? साइन सेम, नंबर डिफरंट, आणि ते सेम साइन तुम्हाला कुठे द्यायचं आहे? उत्तरामध्ये. आणि दोघांची काय करायची आहे? बेरीज. त्याला सरांना दिसत आहे इथे तुम्हाला दिसते साइन तुमची आहे सेम,
नंबर आहे डिफरंट, मग दोघांची तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, दोघांची तुम्हाला करायची ऍडिशन. वजा 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 ठेवून दिला आन्सर मध्ये आणि दोघांची काय करायची आहे बेरीज. किती आली मग, वजा 110x. सेकंड नंबर एक्झाम्पल मध्ये तुमचे 3 कंटेंट वाढलेले आहे. किती वाढले, 3. एक आहे वजा y, वजा 10y आणि वजा y. तुम्हाला दिसत आहे साइन साइन मग पहिले पाहायचंय. हो सेम सेम सेम, म्हणजे सेम साइन तुम्हाला कुठे द्यायचं आहे, आन्सर मध्ये द्यायचंय, म्हणजे उत्तरामध्ये द्यायचं आहे. आणि तिघांची तुम्हाला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. तर y इथे कोण लपला आहे, 1. इथे कोण लपला आहे, 1. 1 + 10 11, 11 + 1 12, म्हणजे इथे आपला आन्सर किती आलं, -12y. हा झाला तुमचा तिसरा इझी रूल, जो तुमच्या दिग्विजय सरांनी स्पेशल तुम्हाला समजेल या भाषेमध्ये. चला पहा तर नेक्स्ट 4 नंबर रूल. 4 नंबर रूल काय म्हणतो, इन एक्झाम्पल व्हेरिएबल आर सेम देन द ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. इफ व्हेरिएबल आर नॉट सेम देन द नॉट ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. आता विद्यार्थी मित्रांनो, युद्धशास्त्र आपण चालवणं शिकत आहे, याचा शेवटचा भाग. शेवटचा पाठ हा आपल्याला याच्यामध्ये त्याने काय सांगितलेलं आहे की 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंटेंटची ऍडिशन करताना जर 2 नंबरचे जर व्हेरिएबल डिफरंट असेल, व्हेरिएबल डिफरंट म्हणजे काय, एक असेल एक्स, एक असेल वाय, एक असेल बाई, एक असेल माणूस, तर अशा दोघांची कधीही ऍडिशन पण होत नाही आणि सबट्रॅक्शन पण होत नाही. रूल काय आहे, बेरीज करताना दोन्ही नंबरचे व्हेरिएबल सेम पाहिजे. काय पाहिजे, बेरीज करताना दोन्ही व्हेरिएबलचे नंबर काय पाहिजे, सेम पाहिजे. जर सेम व्हेरिएबलचे नंबर असतील तरच त्यांची बेरीज होईल, आता अन्यथा त्यांची बेरीज आणि वजाबाकी बिलकुल होणार नाही. डोक्यामध्ये फिट करायचं आहे की जर 2 व्हेरिएबल डिफरंट असेल ऍडिशन होती, सबट्रॅक्शन होत नाही. बरोबर आहे की, जर पोरांपोरचं पटत नसेल लग्न होणं शक्यच नाही, पण 2 पोरांपोरी दोघांचं पटवाल तरच लग्न, अन्यथा होणार नाही. हे होते आपले 4 रूल, बेरजेचे अतिशय सोप्या भाषेमध्ये तुमच्या करता बनवलेले. एकदा पुन्हा रिव्ह्यू घेऊया, म्हणजे डेफिनेटली तुम्हाला एकदम चांगला समजेल. पहिला नियम काय म्हणतो, मोठी संख्या पहा, मोठ्या संख्येचिन्ह उत्तर द्या, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करा, विषय आटपला. दुसरा रूल काय म्हणतो, संख्या समान असेल, चिन्ह विरुद्ध असेल तर तुमचा आन्सर कसं येईल, 0 येईल, डेफिनेटली 0. तिसरा नियम काय म्हणतो, बेरीज करीत असताना संख्येचे चिन्ह जर समान असतील, सारखे असतील, तर ते समान चिन्ह तुम्हाला कुठे द्यायचं आहे, उत्तरामध्ये द्यायचं आहे. आणि दोन्ही संख्येची तुम्हाला काय करायची आहे, ऍडिशन करायची आहे. हा झाला तिसरा सोपा रूल. चौथा रूल काय म्हणतो, जर बेरीज करत असताना दोन्ही नंबरचे जर व्हेरिएबल सेम असेल तरच ऍडिशन होईल, व्हेरिएबल जर डिफरंट असतील तर वजाबाकी काय, बेरीजही होणार नाही, वजाबाकी काय, बेरीजही होणार. हे होते 4 रूल, एकदम जे खणखणीत प्रमाणे तुमच्याकडे आम्ही तयार केले होते आणि चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन पण झालेले आहे. मला चांगलं माहिती आहे, माझ्या मराठी मित्रांवर मला चांगला भरपूर विश्वास आहे. तर विश्वासावर सगळं जग टिकलं आहे. जिथं विश्वास तिथं यश, म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा, यश तुम्हाला नक्की भेटेल. हा झाला आपला सेकंड पार्ट, जो आहे रूल ऑफ ऍडिशन. आता रूल ऑफ ऍडिशनचा टॉपिक हा संपलाय. याच्यानंतर आपण लगेच सुरू करूया रूल ऑफ सबट्रॅक्शन. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या पुढच्या रूल कडे. पहिला रूल पाहिला होता साइनचा, दुसरा पाहिला ऍडिशन आणि तिसरा कोणता आहे, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हटलं तर पोराला हातापाला घाम फुटते. सबट्रॅक्शन म्हटलं की पोरं करत सोडून देता की वजाबाकी आला बाबा सोडून द्या. पण याच्यामुळे तुम्ही आता असं करणार नाही, कारण मी दिग्विजय सर तुमच्या मनामध्ये, तुमच्या दिमागामध्ये घुसून वजाबाकीचे नियम असे बनवलेले आहे, असे तुमच्या दिमागात फिट होईल की तुम्ही म्हणता सर द्या, किती वजाबाकी द्या, आम्ही वजाबाकी अजूनही सॉल्व्ह करायला तयार आहे. म्हणून तुम्ही यापुढे वजाबाकीला घाबरणार नाही. यात आतापर्यंत तुम्ही वजाबाकीला घाबरले वर्ग 10वी पर्यंत, का बरं, कारण योग्य ठिकाणी योग्य मास्टरच भेटला नाही ना. मास्टरच घाबरायचं, पोरावर घाबरणार नाही. म्हणून आता सबट्रॅक्शनचा एकच रूल, खणखणीत रूल असा बनवलाय मी की तुम्ही म्हणता वा रे वा, क्या बनाया मास्टर ने. तर चला मग सुरू करूया आपला रूल ऑफ सबट्रॅक्शन. रूल ऑफ सबट्रॅक्शन.
डू द सबट्रॅक्शन ऑफ द टू नंबर, म्हणजे दोन नंबरची वजाबाकी करताना ऑलवेज चेंज द साइन ऑफ द सेकंड नंबर, नेहमी करता दोन नंबरचा जी पण तुमची साइन असेल त्याची साइन चेंज करायची, प्लस मायनस मायनसचा प्लस, अँड सबट्रॅक्ट द नंबर, आणि वजाबाकी करून टाकायची आहे. पुढे म्हटलं इफ डोंट चेंज द साइन ऑफ द नंबर देन द सबट्रॅक्शन इज नॉट पॉसिबल. आटपलं, हे झालं इंग्लिश मध्ये, सोडून द्या नाही समजलं तर. आता मी सांगतो माझ्या गावरान गावठी भाषेमध्ये, पा वजाबाकी करीत असताना, काय करताना, वजाबाकी करीत असताना नेहमी करता दोन नंबरची जी पण तुमची साइन येईल, दोन नंबरचं जे पण तुमचं चिन्ह येईल, अधिक आलं तर वजा करा, वजा आलं तर अधिक करा, ते दोन नंबरचं साइन बदलून टाकायचं आहे आणि त्या दोन नंबरची काय करून टाकायची, तुम्हाला वजाबाकी करून टाकायची. आटपलं. पण जर तुम्ही साइन चेंज नाही केली बाबा तर तुमची वजाबाकी होणार नाही. म्हणून वजाबाकीचा रूल काय सांगितलं बाबा आपल्या दिग्विजयाने डोक्यात फिट करायचा आहे. काय सांगितलंय, वजाबाकी करवायले दोन नंबरची जी पण चिन्ह आहे ते बदलून टाका, साइन बदलून टाका, अधिकचा वजा, वजाचा अधिक करा आणि दोघांची वजाबाकी करून टाका. ते एक्झाम्पल तुम्हाला दिसतेच आहे ब्लॅकबोर्ड, व्हाईट बोर्ड. चला पहा. पहिलं एक्झाम्पल आहे -50x वजा 40x. काय म्हटलं यांनी नियम, वजाबाकी करीत असताना नेहमी करता दोन नंबरचं जे पण तुमचं साइन असेल, चिन्ह असेल ते बदलून टाकायचं आहे. म्हणजे पहिलं ठेवायचं कॉन्स्टंट, पण वजा 50x जसे तसे मी ठेवले कॉन्स्टंट. दुसऱ्या नंबरची साइन बदलायची आहे, दुसऱ्या नंबरची आली वजा, तर वजाचं काय केलं मी इथे अधिक 40x करून टाकलंय. आणि हा रोल तुम्हाला माहितीच आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तरात द्यायचंय हे दिलं आणि मोठ्या संख्येचं लहान संख्या वजा करायची आहे. मोठी संख्या आहे तुमची मित्रांनो 50 आहे, याची साइन कोणती आहे, वजा, ते दिलं मी आन्सर मध्ये. आणि मोठ्या संख्येतनं लहान संख्या काय करायची आहे, वजा उडवून टाकायचं आहे. म्हणून 50 मधनं 40 गेले, किती उरले आपली तर 10x. आणि तुमचं लास्ट आन्सर किती आलं, वजा 10x मायनस 10x. ओके. तर दुसरा नियम पहा, दुसरं एक्झाम्पल वजा 6y² वजा 6y². मास्तरने सांगितलं बा आपला वजा बाकी करताना दोन नंबरचं साइन बदलून टाकायचंय. दोन नंबरला आलं म्हणजे पहिलं काय करायचं, पहिलं तसंच ठेवायचं आहे. हे लिहिलं पहिलं तसंच मी, वजा 6y². दोन नंबर साइन बदलाय, दोन नंबर साइन कोणता आला बा, वजा, तर वजाचं काय होईल, अधिक 6y². अधिक केलं आणि 6y कॉन्स्टंट. आणि तुम्हाला दिसत आहे नियम हा की संख्या समान आहे. संख्या कशी आहे, समान, चिन्ह विरुद्ध आहे. तर तुमचा आन्सर किती येते, 0. वजा 6y² प्लस 6y² इज इक्वल टू 0. आटपलं, काही विषय नाही आहे. तिसरं एक्झाम्पल पहा. काय तिसरं एक्झाम्पल, 100y प्लस 20y. सरांनी सांगितलं बो वजा बाकी करताना दोन नंबरची जी पण तुमची साइन येईल, चिन्ह येईल ते बदलून टाकायचं आहे. पहिलं ठेवलं जसं तसं कॉन्स्टंट, -100y. साइन कोणत्या दोन नंबरची, अधिक वाली, अधिकचं केलं मी इथे वजा, आणि 20y जसेच्या तसे कॉन्स्टंट. आणि तुम्हाला रोज दिसतोय आपल्या ऍडिशनचा, काय दिसतो आहे, संख्येचे चिन्ह समान असतील तर ते समान चिन्ह तुम्हाला कुठे द्यायचं आहे, उत्तरामध्ये द्यायचं आहे. आणि दोघांची काय करायची, इथे ऍडिशन करायची आहे. म्हणून -100y मायनस 20y किती उरलं तुमचं, -120y. किती उरलं, -120y. आटपलं. एवढा पांचट नियम आहे सबट्रॅक्शनचा. काय नियम आहे, वजाबाकी करीत असताना नेहमी करता दोन नंबरचं जे पण तुमचं साइन आलं असेल, म्हणजे चिन्ह आलं असेल, म्हणजे अधिक आलं तर वजा करा, वजा आलं तर अधिक करा, ते बदलून टाकायचं आणि आपली सबट्रॅक्शन करून टाकायची. डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा रूल ऑफ सबट्रॅक्शन एकच आहे, एकच दिमागात फिट करा आणि 8 विषय पुढवा. तर डेफिनेटली तुम्हाला हा नियम समजला असेल याची मला काळजीपूर्वक खात्री आहे आणि 100% तुमच्यावर सुद्धा विश्वास आहे. तर चला तर मग याच्या पुढे आता आपण नेक्स्ट रूल सुरू करूया, रूल ऑफ मल्टिप्लिकेशन. तर आता आपण स्टार्ट करणार आहे रूल ऑफ मल्टिप्लिकेशन अँड रूल ऑफ डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, गुणाकार, डिव्हिजन म्हणजे काय, भागाकार. चला तर मग सुरुवात करूया.
रूल ऑफ मल्टिप्लिकेशन. रूल मल्टिप्लिकेशनचा सुरू करण्याच्या आधी फक्त तुम्हाला एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे, तो म्हणजे काय, डू द मल्टिप्लिकेशन हॅव द सेम बेस. म्हणजे गुणाकार करताना जर पाया सेम असेल म्हणजे सारखा असेल, अँड पॉवर इज ऍडिशन, आणि पॉवरची काय होईल, ऍडिशन होईल. म्हणजे गुणाकार करताना बेस जर सेम असेल तर त्याच्या डोक्यावर जी पण पॉवर असेल त्याची काय होईल, ऍडिशन, बेरीज होईल. आटपलं, बाकी काहीच लक्षात ठेवायचं नाहीये. चला पहा, पहिला नियम आहे आपला बेरजेचा, अधिक गुणेला वजा बरोबर वजा, म्हणजे प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. आणि दुसरा रूल काय, मायनस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस. ही जोडी लक्षात ठेवायची आहे. ओके, काय रूल आहे पहिला सांगितलं सरांनी, साइन डिफरंट, आन्सर मायनस, म्हणजे प्लस इंटू मायनस इज इक्वल टू किती, मायनस, आणि मायनस इंटू प्लस इज इक्वल टू किती, मायनस. साइन डिफरंट, साइन डिफरंट, आन्सर एक. प्लस मायनस मायनस, मायनस प्लस मायनस, हा तुमचा पहिला रूल. आता आपण एक्झाम्पल पाहूया. पहिल्या रूलचं एक्झाम्पल काय आपलं, अधिक गुणेला वजा बरोबर वजा, म्हणजे प्लस इंटू मायनस इज इक्वल टू काय, मायनस. हा पहिला रूल. एक्झाम्पल पहा, 6y इंटू मायनस 10y स्क्वेअर. सर्वात प्रथम काय करायचं आहे, दिलेला जो नंबर आहे नंबरचा गुणाकार करायचा आहे. व्हेरिएबलला विसरून जा, समजून घ्या, सो व्हेरिएबल नाहीये. नंबर कोण आहे मग, इथं आहे 6 आणि इथं आहे मायनस 10. तर पहिला रूल काय म्हणतो, जर बेरीज गुणाकार करताना जर पहिलं चिन्ह अधिकचं असेल, दुसरं चिन्ह मायनस असेल, तर आन्सर मध्ये पहिले काय लिहून घ्यायचं आहे, मायनस. हे दिलेलं मी आन्सर मध्ये मायनस, तुम्हाला दिसलं असेलच. नंतर काय करायचं आहे, दोघांचा गुणाकार. पहिले दिलेला नंबरचा गुणाकार, व्हेरिएबल कडे पाहायचं सुद्धा नाही. नंबर कोणता आहे, 6 आणि 10. 6 इंटू 10 किती होता, 60, म्हणजे 60. हे दिले आपले लिहिले मी इथे तुमचे किती, 60. आता पाहायचं व्हेरिएबल. व्हेरिएबल तुम्हाला म्हटलंय मी, जर बेस सेम असेल, आहे का बेस सेम, हो आहे बा, वाय आहे वाय. आणि पॉवर असेल तर पॉवरची काय करायची आहे, ऍडिशन. म्हणजे वायच्या पॉवर 2 आहे, तिथे वायला किती असेल, 1. बरोबर पकडला तुम्ही. आणि 1 + 2 किती झाले, 3. आणि आन्सर किती आलं मित्रांनो, मायनस 60y क्यूब. आटपलं. दुसरा नियम काय म्हणतो, वजा गुणेला अधिक बरोबर वजा, म्हणजे मायनस इंटू प्लस इज इक्वल टू काय, मायनस. रूल तोच, पहिलं दिलेलं आन्सरचं साइन लिहायचं आन्सर मध्ये, हे दिलं मी आन्सर मध्ये. दुसरा टप्पा काय आपला, दोन नंबरची मल्टिप्लिकेशन करायची. ही पहिला नंबर आहे वजा, दुसरा आहे 10, दोघांचा करायचा गुणाकार. 6 गुणेला 10 किती झाले तुमच्या इथे, 60, म्हणजे 60. आता खेळायचं व्हेरिएबल सोबत. पण कसं खेळायचं व्हेरिएबल सोबत, ए बी सी डी ई एफ जी या सिरियल नंबर प्रमाणे खेळायचंय, माग पुढे खेळायचं नाहीये. तर पहिले पहा, ए आहे वो ए, इथं आहे हो ए इंटू ए, काय होईल मग, ए चा स्क्वेअर. कारण बेस सेम आहे, ए पॉवरच्या किती वर 1 म्हणून 1 + 1 किती झालं तुमचं 2. दुसरा टर्म वाय नंतर ए नंतर काय तुमचं वाय. बी इथे दिसतो तुम्हाला बी, बी एकटाच आहे, याला जोडीदार कोण नाहीये, म्हणून बी हा जशीच्या तसा. तिसरा पॉइंट तुमचा कोणता दिला आहे तुम्हाला, इथे वाय दिलेला आहे. कोणता दिला आहे, वाय. मग वाय इथे दिलाय का नाही, मग हा वाय तुम्ही इथे लिहून घ्यायचा आहे. ओके. नंतर तुम्हाला दिलाय झेड अँड टू झेड, बेस सेम आहे, हा बेस सेम आहे. आणि पॉवर किती याची 1 म्हणून इथे 1 + 1 तुमचं किती आलं 2. हा झाले, हे झाले तुमचे दोन नियम मल्टिप्लिकेशनचे. कोणते नियम, अधिक गुणेला वजा बरोबर वजा, वजा गुणेला अधिक बरोबर वजा. म्हणजे दोन साइन डिफरंट असतील तर आन्सर मध्ये काय येईल, वजा वजा. अधिक वजा असो किंवा वजा अधिक असो, आन्सर काय तुमचं वजा वजा. तिसरा नियम पहा, तिसरा नियम काय, वजा गुणेला वजा बरोबर अधिक. म्हणजे गुणाकार करत असताना साइन जर सेम असतील, वजा वजा असतील, तर आन्सर मध्ये काय तुमचं प्लस. त्याला पहा, मग पहिल्या आन्सर मध्ये प्लस लिहून इथे लिहिलं आहे तुमचं प्लस. नंतर काय करायचं आहे, नियम कोणता, दिलेला नंबरचा गुणाकार करायचा आहे. नंबर कोणता दिला आहे, 12 आणि 6, आणि 12 × 6
12 मल्टिप्लाय 6 किती होता तुमचे 72 हे लिहिले मी 72. आता खेळायचं पॉवर सोबत. पॉवर किती बेस किती आहे इथं एक्स, इथे किती आहे एक्स, एक्स एक्स आहे इथं एक्स लिहून टाकला. पॉवरची काय करायची ऍडिशन, एक्स ची पॉवर 2 इथे हे 2 आहे तुमची आणि 2 + 2 किती झाले 4 म्हणजे एक्स टू द पॉवर किती आले 4 आले. वाय तर एकटाच आहे म्हणून वाय जशीच्या तसा. हा झाला तिसरा नियम. चौथा नियम काय म्हणतो, अधिक गुणेला अधिक बरोबर अधिक म्हणजे प्लस इंटू प्लस इज इक्वल टू प्लस असेल तर आन्सर मध्ये पहिले प्लस साइन. दुसरा टप्पा काय आपला, दिलेल्या नंबरची मल्टिप्लिकेशन करायची आहे म्हणजे नंबरचा गुणाकार. 2 नंबर कोणता आहे 10 and 2 म्हणून 10 into 2 10 गुणिले 2 किती झाले आपले 20. नंतर पॉवर, पॉवर कोणती आहे बेस कोणता आहे वाय, वाय हा वाय लिहून टाकला. आणि पॉवरची काय करायची आहे ऍडिशन केव्हा बेस सेम असल्यावर. चला पहा 2 आणि इथं 1 किती झाले टोटली 3. हे झाले तुमचे 4 रूल इम्पॉर्टंट कोणते मल्टिप्लिकेशन. लक्षात कसं ठेवायचं आहे, साइन डिफरंट आन्सर मध्ये मायनस मायनस, साइन सेम आन्सर मध्ये प्लस प्लस. हे दिसते अधिक वजा वजा अधिक आन्सर किती वजा वजा, वजा वजा अधिक अधिक आन्सर किती अधिक अधिक. आटपला विषय संपला. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचंय. ओके चला पुढे वळूया आपण. पुढचा रूल आहे आपला रूल ऑफ डिव्हिजन. डिव्हिजनचा पहिला रूल पाहू आपण. मल्टिप्लिकेशन फक्त आपण आडवं लिहिलं आहे, डिव्हिजन फक्त आपला उभ्या टर्म मध्ये लिहायचंय, विषय बाकी काहीच नाहीये. चला पहा पहिला नियम आहे अधिक अपॉन वजा बरोबर किती वजा. म्हणजे अधिक डिव्हाइड मध्ये जर वजा असेल तर आन्सर मध्ये पहिले काय लिहायचं आहे तुम्हाला वजा लिहून काढायचंय. काय लिहायचं आहे वजा. तर तुमचं पहिलं एक्झाम्पल तुम्हाला दिसते काय पहिलं एक्झाम्पल 10x² अपॉन -2yx. आता याला सॉल्व्ह कसं करायचं ते पहा. डिव्हिडेशन करताना कधी पण व्हेरिएबलला डिस्ट्रीब्यूट करायचं म्हणजे सेपरेट करून घ्यायचंय जेणेकरून तुम्हाला आन्सर काढायला इझी जाईल. ते म्हणजे कसं पहिले नंबर जसं तसं लिहून घ्यायचा, 10 जसे तसा मी इथे लिहून घेतला. आता x² आहे पुढे. x² म्हणजे काय एक टर्म 2 वेळा, 2 वेळा म्हणजे कशी असते x into x इज इक्वल टू काय तुमचं x². म्हणून मी इथे लिहिलं x मल्टिप्लाय बाय x, y एकटाच आहे म्हणून मल्टिप्लाय बाय y. डिव्हाइड मध्ये मायनस साइन जसं तसं मी इथे ठेवून दिलं तुमचं. ओके काय दिलं इथे 2 जसा तसा, y एकच आहे म्हणून into y, एकच x म्हणून into x. डिव्हिडेशन मध्ये काय करायचं फक्त कटाकट कट करायचं काम करायचं बा काहीच करायचं नाही. चला पहा पहिले व्हेरिएबलला कट करू. वर एक्स आहे इथे खाली एक्स आहे बो हा कटला. ओके वर एक्स आहे तर खाली एक्स आहे का नाही आहे बो. वरती वाय आहे खाली वाय आहे का हो बो वाय पण कटला आणि वाय पण कटला. आता नंबर सोबत तुमचे टेबल चांगले पार्टनर असेल मला माहिती आहे. आता 2 च्या टेबल मध्ये 10 किती नंबर आहे 5 नंबर आहे म्हणून 2 5 जा किती उरले तुमचे 10 आणि उरलेला जो नंबर तो इथे लिहून टाकायचा किती उरला वजा 5x - 5x. ओके दुसरा नियम पहा. दुसरा नियम इथे होता तुमचा आडवा, इथे फक्त कसं दिला उभा. काय दुसरा नियम वजा डिवायडेड बाय अधिक म्हणजे मायनस डिवायडेड बाय प्लस इज इक्वल टू किती मायनस. एक्झाम्पल पहा वजा 100xy अपॉन 25x. डिस्ट्रीब्यूट करायचं सरांनी सांगितलं डिस्ट्रीब्यूट करायचं पहिले. ओके -100 जसे तसे x एक y आणि y पण एक y म्हणून इंटू x आणि इंटू y. डिवाइड मध्ये 25 लिहिलं आपण x एकच आहे म्हणून इंटू किती x. पहिले व्हेरिएबल कट करून घेऊ आपण. व्हेरिएबल म्हणजे काय सेम सेम टप कट करून टाकायचं धडाधड. तुम्हाला दिसतंय इथं वर पण एक्स आहे खाली पण एक्स आहे म्हणून एक्स आणि हा एक्स मी गेट कॅन्सल केला. वायचे तर काही संबंध नाहीये आणि इथे सरळ सरळ भाग तोडला आहे. इथे संख्या कोणती आहे 100, इथे किती खाली 25 आणि 25च्या बापा टेबल मध्ये 24. 100 किती नंबरला आहे 4 नंबरला आहे म्हणून 25 चोक 100 भाग करायचे 4चा आणि आन्सर किती उरलं इथं 4y आणि साइन ऍड करून किती आलं -4y. हे झाले तुमचे 2 रूल. काय 2 रूल अधिक डिवाइड बाय वजा इज इक्वल टू वजा, वजा डिवाइड बाय अधिक इज इक्वल टू वजा. म्हणजे ही झाली तुमची 2 जोडी. जर वजा अधिक वजा वजा केव्हा आहे 2 तर तुमचं साइन वजा वजा केव्हा येईल वर अधिक खाली वजा, वर वजा खाली अधिक. आन्सर डायरेक्ट लिहायचं काय लिहायचं आहे आन्सर इज मायनस. ओके थर्ड रूल. थर्ड रूल तुमचा काय म्हणतो वजा डिवाइड बाय वजा. इथं दिलं होतं तुम्हाला आडवा, इथं फक्त दिला त्याला उभा केला आहे काहीच फरक नाहीये.
वजा डिवाइड बाय वजा इज इक्वल टू किती आहे प्लस. म्हणजे वजा वर असेल खाली पण वजा असेल तर तुमचा आन्सर मध्ये साइन कोणती येईल प्लस. चला एक्झाम्पल पहा. इथे तुम्हाला एक्झाम्पल दिला आहे मी वजा 16x a स्क्वेअर डिवायडेड बाय -20x² ऑफ b. दिलेल्या नियमाप्रमाणे व्हेरिएबलला पहिला आपण डिस्ट्रीब्यूट करून घ्या म्हणजे आपलं एक्झाम्पल अतिशय इझी होऊन जाईल. तर पहा -6 जसे तसे लिहून घेतले x एकदा म्हणून एकदा लिहिलं इंटू ए स्क्वेअर म्हणजे काय ए टर्म दोन वेळा ए इंटू ए झाला तुमचा ए स्क्वेअर डिवाइड मध्ये मायनस साइन जशी तशी 20 जशीच्या तशी लिहिले मी एक्स स्क्वेअर म्हणजे काय एक्स ची टर्म दोन वेळा एक्स इंटू एक्स म्हणून मी लिहिलं इथे एक्स इंटू किती एक्स हा बी एकदाच आहे म्हणून इंटू किती बी. पहिले मी व्हेरिएबल कट करून घेईल अकॉर्डिंग टू द रूल. वर एक्स आहे एक्स कटला वर ए आहे पण खाली ए आहे का काहीच नाही म्हणून बाकीची टर्म तुमची जशीच्या तशी राहील. ओके आणि इथे तुम्हाला भाग तोडायचा आहे. आता पाहायचं आहे की 16 आणि 20 कोणत्या पाड्यामध्ये आहेत 4च्या पाड्यामध्ये आहे म्हणून 4च्या पाड्यामध्ये 16 जो आहे हा किती नंबरला आहे 4 नंबरला आहे आणि 4च्या टेबलमध्ये 20 किती नंबरला आहे 5 नंबरला आहे म्हणून इथे भाग गेला 4चा खाली गेला किती 5चा म्हणून पहिले वर लिहून घेईल मी किती उरले 4 a मल्टिप्लाय a स्क्वेअर अपॉन 5 जसच्या तसे आणि x इंटू किती b. हा झाला तुमचा तिसरा नियम. तुम्हाला डेफिनेटली समजला असेल. आता आपण चौथा नियम घेऊ. चौथा नियम पाहून घ्या व्यवस्थित. ओके तर तुमचा 4 नंबरचा रूल पाहून घ्या मित्रांनो. 4 नंबरचा तुमचा रूल काय म्हणतो प्लस वरती पण प्लस खाली पण प्लस आणि आन्सर मध्ये किती येईल प्लसच येईल. फॉर एक्झाम्पल आता एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला डेफिनेटली चांगलं समजेल याची पूर्ण खात्री आहे मला. ओके एक्झाम्पल नंबर फर्स्ट. पहिले मी थोडं क्लीन करून घेतो. (120) y स्क्वेअर ए डिवायडेड बाय आता वर पहा वर साइन कोणते तुमची प्लस 120 y स्क्वेअर किती आहे ए नंतर किती आहे 60 y स्क्वेअर किती आहे इथे बी किती आहे 60 y स्क्वेअर बी. चला पहा इज इक्वल टू नंबर जसे तसा लिहिला मी 120 इंटू वाय स्क्वेअर म्हणजे काय एक टर्म तुमची दोन वेळा म्हणजे y इंटू वाय ए एकटाच आहे म्हणून मल्टिप्लाय बाय ए आणि डिवायडेड बाय 60 जशी तसे मल्टिप्लाय वाय स्क्वेअर आहे. वाय स्क्वेअर म्हणजे काय दोन टर्म y मल्टिप्लाय बाय y मल्टिप्लाय ए तुमचा एकच आहे बी एकच आहे म्हणून लिहिली आम्ही तुमचा टोटली बी. सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर असेल डेफिनेटली. ओके चला पहा आता पहिले काय करायचं आहे दिलेले नंबर जसे तसे आपण लिहिले आहे आणि डिस्ट्रीब्यूट पण केले आहे. आता इथं भाग तोडणं सुरू करायचं आहे. ओके चला पहा तुम्हाला दिसते वर वाय खालचा वाय आटपलं वरचा वाय खालचा वाय आटपलं वर ए आहे खाली बी आहे डिफरंट आहे कटत नाही. आता इथे भाग का तोडायचा आहे मला माहितीये तुमचा 60चा बाळा पाठ नाही 120चा बाळा पाठ नाही पण शेवटी 0 आहे. मग शॉर्ट मध्ये कसं करायचं वरचा एक 0 आणि खालचा एक 0 पाठला 6 चा टेबल सर्वांचा पाठच आहे म्हणून 6 1 जा 6 6 2 जा किती झाला 12 आणि 6 दुने किती साइन दुने 12 किती वर किती वरती लिहून घ्यायचे आहे 2a डिवायडेड बाय किती b. तुझं सर 1 असतो पण तो लपला असतो तर लिहायचं काम नसते पण असं किती आलं 2a अपॉन b. तर सर्वांना रूल चांगले समजले असेल. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे डबल पहा मागे व्हिडिओ डबल मागे न्या डबल पुन्हा पहा आणि इझी नियम पूर्णपणे आपल्या रजिस्टर मध्ये लिहून काढा. चार्ट बनवा भिंतीला चिपवा आणि खणखणीत तुमच्या दिग्विजय सरांनी लिहून दिलेलं तयार केलेलं तुम्ही पूर्णपणे लिहून घ्या. तर डेफिनेटली तुम्हाला सुद्धा हे रूल ऑफ मल्टिप्लिकेशन आणि रूल ऑफ डिव्हिजन हे चांगल्या पद्धतीने डोक्यामध्ये फिट झाले असेल असा मला संपूर्णपणे विश्वास आहे. तर चला तर मग आपण पुढच्या सेक्शनला वळूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या बेसिक फंडामेंटलच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहे. दे रूल अतिशय हे 10 जे रूल लिहिलेले आहे मी हे अतिशय इम्पॉर्टंट रूल आहे कारण हे रूल तुम्हाला पूर्णपणे द्यायचं आहे मॅथमॅटिक्सच्या पेपर सेकंडवर. जर हे 10 रूल तुमचे पाठ असले तर संपूर्णपणे मॅथ सेकंडचा पेपर तुमच्या राहील मुठ्ठीमध्ये पूर्ण सत्तर राहील तुमच्या मुठ्ठीमध्ये अदरवाईज नाही. चला तर मग काळजीपूर्वक पाहूया. आपला पहिला नियम आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअरचा अर्थ होतो एक टर्म दोन वेळा ए इंटू ए आणि बी इंटू बी म्हणजे दिसत आहे
ए प्लस बी आणि ए मायनस बी. पहिल्या ब्रॅकेट मध्ये आलं ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी, म्हणजे फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. दुसरा नियम आहे आपला ए स्क्वेअर मायनस वन डबल. ए स्क्वेअरचा अर्थ काय होतो, एक टर्म दोन वेळा ए इंटू ए स्क्वेअर आणि प्लस मायनस मायनस, म्हणून पहिल्या ब्रॅकेट मध्ये आला आहे ए प्लस वन आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये आला आहे आपलं ए मायनस वन. नंबर थर्ड रूल आहे आपला ए क्यूब मायनस वन. क्यूबचा अर्थ काय होतो, एक टर्म तीन वेळा. पण तू म्हणसाल सर दोन वेळा आला आहे. अरे बाबांनो, एक टर्म बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन. इथं बेस वर किती आहे, पॉवर किती आहे टू, इथे किती असते वन, आणि टू प्लस वन किती थ्री. समजलं, अरे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे म्हणून. चला पहा, नेक्स्ट जो रूल आहे ए मायनस बी आणि ए प्लस बी, हे दोन रूल अतिशय इम्पॉर्टंट रूल आहे. म्हणून हे झाली तुमची पहिली जोडी. पहिला रूल आहे तुमचा विद्यार्थी मित्रांनो, ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. मायनस आहे म्हणजे स्टार्टिंगला मायनस साइन द्यायची. दुसरा आहे ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे प्लस आहे म्हणून प्लस द्यायचंय. ओके, तर चला बा, काय म्हणतो ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. ए मायनस म्हणतो ए स्क्वेअर मायनस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर, आणि दुसरा आहे प्लस म्हणजे ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे सर्व साइन प्लस प्लस, म्हणजे ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर. ही झाली तुमची पहिली जोडी, जी तुमची अतिशय इम्पॉर्टंट जोडी आहे. कशी आहे, इम्पॉर्टंट जोडी आहे. ओके, नंतरची जोडी पहा. नंतरची जोडी आहे तुमची कोणती, ए क्यूब मायनस बी क्यूब आणि ए प्लस बी ए क्यूब प्लस बी क्यूब. ही झाली तुमची सेकंड जोडी. इथे मी लिहितोय प्रॉपरली, ही आहे तुमची सेकंड पेअर, जी अतिशय अतिशय इम्पॉर्टंट आहे. काय म्हणते तुमची सेकंड पेअर, ए क्यूब मायनस बी क्यूब. पहिल्या ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी, जर मायनस म्हटलं तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये मायनसच येईल, म्हणून ए मायनस बी. सेकंड ब्रॅकेट मध्ये पूर्ण प्लस घ्यायचं, मग ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. सेकंड काय म्हणते, ए क्यूब प्लस बी क्यूब. प्लस म्हटलं म्हणजे पहिला ब्रॅकेट प्लसच आला पाहिजे, म्हणून ए प्लस बी. नंतर सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ही झाली तुमची दुसरी जोडी. तिसरी जोडी पहा, तिसरी आहे ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूब आणि नंतर आहे ए मायनस बी होल ब्रॅकेट क्यूब. ही सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट पेअर आहे तुमची. कशी आहे, अतिशय अतिशय इम्पॉर्टंट पेअर आहे. तुम्ही म्हणसाल मास्टरचं काही जोड्या बनवून राहिला बा. तू म्हणसाल सर तो म्हणता भाई जोड़ी तो ऊपर वाला बनाता है, मैं उस जोड़ी की बात नहीं कर रहा, मैं इस मैथमेटिक्स की जोड़ी की बात कर रहा हूँ. क्योंकि मैथ वाली की जोड़ी बनाने का काम कौन करेगा, विदर्भ का एकमेव क्लास, पीएम बुढ़ाने वाला क्लास, और उसके आपके मैथ के सर दिग्विजय सर ही कर सकते मैथ की जोड़ी बनाने का, और कोई नहीं कर सकता है. तो चलो देखो, प्लस बोला तो पूरा प्लस प्लस से आएगा, और माइनस बोला तो स्टार्टिंग माइनस से होंगे और एंड भी माइनस से ही होगा, और बीच में कौन रहेगा, बीच में रहेगा प्लस. तो क्या फार्मूला है, ए प्लस बी होल ब्रैकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस थ्राइस ए स्क्वेअर बी प्लस थ्राइस ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. प्लस म्हटलं म्हणजे सगळं प्लस प्लसच करून टाकायचं आहे. ओके, मायनस म्हटलं म्हणजे स्टार्टिंग मायनस, स्टार्टिंगने मायनस, एंड मायनस आणि मध्ये प्लस, मायनस प्लस मायनस. ए मायनस बी होल ब्रॅकेट क्यूब ए क्यूब मायनस थ्राइस ए स्क्वेअर बी प्लस थ्राइस ए बी स्क्वेअर आणि मायनस बी क्यूब. आटपलं. आणि शेवटचा रूल काय म्हणतो, ए प्लस बी प्लस सी होल ब्रॅकेट क्यूब. तर तीन कंडिशन आहे म्हणून तिन्ही कंडिशनला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस टॉईस बी सी प्लस टॉईस ए सी. तुम्ही म्हणसाल सर तुम्ही जोडी कशी गेली, लक्षात कशी ठेवायची, अतिशय इझी आहे रे. एबीसी म्हटलं एबीसी फक्त स्क्वेअर स्क्वेअर लावून द्यायचा आहे. ओके, दोन दोन पेअर घेतले आपण म्हणून टू 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 लिहिलं. तर कशी घेतली पहा, इथे लिहिला मी ए, इथे लिहिला मी बी, इथे लिहिला मी सी. दोन दोन जोडी घेतली आहे. पहिले कोणती घेतली, ए पासून तर बी पर्यंत, दुसरी घेतली आहे बी पासून तर सी पर्यंत, आणि तिसरी कोणती घेतली आहे, ए पासून तर सी पर्यंत. म्हणून ए प्लस बी प्लस सी होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस टॉईस बी सी प्लस टॉईस ए सी. ओके, तर हे झाले अतिशय अतिशय इम्पॉर्टंट रूल, जे तुम्हाला चांगले समजले असतील. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, पटकन 2 मिनिटांमध्ये लिहून घ्या.
ओके, तर तुम्ही हे सर्व रूल चांगले तुम्हाला समजले असेल याची मला 100% खात्री आहे. जर तुम्हाला चांगले रूल समजले असेल तर खाली कमेंट करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे अतिशय 10 रूल तुमची इम्पॉर्टंट होते. कोणत्या बेसवर? मॅथमॅटिक्सच्या पेपर सेकंडवर. तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आजचे आपण जे बेसिक फंडामेंटलचे रूल सर्व घेतले आहे हे सर्व रूल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असेल असा मला तुम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आणि मी तुम्हाला आता युद्धामध्ये उतरण्याकरता संपूर्ण शस्त्र कसे चालवायचे आहे याचं पूर्णपणे प्रशिक्षण तुम्हाला मी दिलेलं आहे. आणि निश्चितच तुम्ही आता युद्धामध्ये उतरणार आणि चांगल्या प्रमाणे युद्ध मला जिंकून दाखवणार. मला विश्वास आहे माझ्या मराठी मावळावर की ते पूर्णपणे युद्ध जिंकूनच येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं बेसिक लेक्चर इथे संपते आहे. तर जर तुम्हाला चांगलाच लाईक समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा. आणि या बेसिक फंडामेंटल संपल्यानंतर नेक्स्ट सेक्शन मध्ये आपण चालू करणार आहे आपलं क्लास 11चं मॅथमॅटिक्सचं चॅप्टर सेकंड पार्ट फर्स्ट. लवकरच तुम्ही आपल्या समोर घेऊन येणार आहे. इझी आणि चांगल्या भाषेमध्ये रूल असे चांगले पक्के बसतील की जे विदर्भामध्ये कुठलाही शिक्षक तुम्हाला करून देऊ शकणार नाही याची खात्री देतो तुम्हाला PM बुलढाणावाला हा युट्यूब चॅनलचा पूर्णपणे पार्ट. तर तुम्हाला जर व्हिडिओ चांगला समजला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि तुमच्या गरीब मित्रांना, विद्यार्थ्यांना शेअर करा ना, जेणेकरून त्यांचंही भलं होईल आणि तुमचंही चांगलं होईल. तर असे चॅनलला जोडत राहा आणि सबस्क्राईब ऑल करून नोटिफिकेशन लक्ष देत चला. तर चला, बाय विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. मिळूया पुढच्या सेक्शन मध्ये.